तर संपूर्ण राज्यभरातच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। नागपूरच्या महालमध्ये सोहळ्याचा उत्साह बघायला मिळतोय। शिवरायांच्या पालखीनं या सोहळ्याला सुरुवात झाली। पालखीमध्ये घोडे, ढोल ताशा पथक, ध्वजधारी, बँड, शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलांनी सहभाग घेतलाय। साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलं जातंय। मोठ्या संख्येनं तरुणाई पारंपरिक वेशभूषेत शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत नागपुरातनं आहेत। उदय, तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने साजरा होतोय, कोण कोण उपस्थित? खरं तर रायगडानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो नागपूरच्या या शिवतीर्थावर साजरा होतो। आपण पाहतोय की या शिवतीर्थामध्ये ज्या त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अगदी पहाटेपासून सुरुवात झालेली आहे। सकाळी 5:30 वाजता शिवरायांची पालखी जी आहे ती वाजत गाजत आणि मिरवणुकीने या शिवतीर्थावर आणण्यात आली आणि त्यानंतर या सगळ्या अभिषेक सोहळ्याला इथं प्रारंभ झालेला। काही क्षणापूर्वी आपण पाहिलं होतं की दुग्धाभिषेक जो आहे तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इथं घालण्यात आलेला होता आणि आता शिवाजी महाराजांची विधिवत जी आहे ती पूजा केली जाता। ज्या पद्धतीनं रायगडावर मेघडंबरी असते त्याच पद्धतीची मेघडंबरी या इथं देखील साकारण्यात आलेली आहे। म्हणजे इथं कोणीही आला तरी त्याला हुबेहूब तो रायगडावर आलेला आहे असा भास होईल अशा पद्धतीची इथं फुलांची सजावट आणि आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सगळ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता 25वे वर्ष आहे। गेली 25 वर्ष मोठ्या संख्येनं नागपूरच नाही तर विदर्भातले तरुणाई इथं एकत्रित येत असतात आणि आपण पाहतोय की अगदी सकाळपासून पारंपरिक वेशभूषेमध्ये अगदी अबालवृद्ध जे आहे ते या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात एकत्रित झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। यानंतर शिवरायांची जी आहे ती 101 सुवासिनींकडून जी आहे ती महाआरती जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इथं महावादन करण्यात येणार आहे। जवळपास 30 ढोल ताशा पथक जे आहे ते शिवाजी महाराजांना वादन करून जे आहे ते सलामी इथं देणार आहेत। हा सोहळा जो आहे तो दरवर्षी इथं साजरा होतो, त्यामुळं या सोहळ्याची वाट जी आहे ती विदर्भातली तरुणाई मोठ्या संख्येनं पाहत असतात आणि त्यामुळेच आपण पाहतो की अगदी पहाटेपासून जी आहे ती मोठ्या संख्येने इथं तरुणाई एकत्रित झालेल्या। अगदी ज्यावेळी शिवराज्याभिषेक झाला असेल त्यावेळी तो कशा पद्धतीनं साजरा झाला असेल, त्यावेळी कशा पद्धतीनं तो राज्याभिषेक झाला असेल, अगदी तशाच पद्धतीचा राज्याभिषेक इथं करण्याचा प्रयत्न जो आहे तो या समितीकडून जो आहे तो केला जातो आणि त्याला आता इथं यश मिळत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात इथं शिवरायांची आरती होईल आणि त्यानंतर महावादनाच्या कार्यक्रमाला जी आहे ती इथं सुरुवात होईल। हा सगळा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी, कारण या सोहळ्याची आता याच्यानंतर वर्षभर वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळं हा क्षण जे आहे ते आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि हा सोहळा रायगडावरचा असेल किंवा मग नागपुरातला असेल तो आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय। पुन्हा तुमच्याकडे येऊच, तुर्तास धन्यवाद।